रायगड जिल्ह्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये जवळजवळ 71% मतदान झालेलं आहे, ज्यापैकी 14,62,895 पैकी 71% लोकांनी काल मतदानाचा अधिकार बजावला आहे, तर 30% जवळजवळ 30% लोकांनी अधिकार आपला बजावलेला नाही। पण या सगळ्याचा परिणाम जो होतोय तो म्हणजे रायगड जिल्ह्यात ज्या ठिकाणी शेकाप आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे त्यामध्ये आता जे काही समीकरण दिसतं या सगळ्या मतदानानंतर त्यामध्ये शिवसेना जवळजवळ 20 सीट्स जिंकण्याची शक्यता वाटते, तर शेकाप आणि राष्ट्रवादी युती जवळजवळ 15 आणि 16 अशा एकंदरीत 31 जागांवरती या जिंकण्याची शक्यता वर्तवली जाते, तर काँग्रेस 5 जागा आणि BJP 3 जागा अशा एकूण समीकरण मांडलं जातं आहे। रायगड जिल्ह्यात फक्त कर्जत तालुक्यामध्ये एका ठिकाणी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेना यांच्यामध्ये काही तुरळक हाणामारी झाल्याचं माहिती आहे, पण या सगळ्यामध्ये एक निश्चित आहे की आता या सगळ्या निवडणुकीच्या धामधुमीनंतर उद्या जेव्हा निकाल लागणार आहे त्यामध्ये नक्की बाजी कोण मारणार आणि शेकाप राष्ट्रवादीच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस आणि भाजप एकत्र येणार आणि ज्या काही सीट्स आहेत जवळजवळ या सगळ्यांच्या मिळून 28 सीट्स ज्या आहेत यामध्ये यांचा जर आकडा वाढला आणि हा आकडा जर 31च्या वरती गेला तर मात्र शिवसेना, काँग्रेस आणि भाजपची सत्ता या रायगड जिल्ह्यात येऊ शकते आणि शेकाप आणि राष्ट्रवादीला या सत्तेपासून बाहेर राहावं लागेल। आशिष करत ABP माझा रायगड।